नमस्कार, मी धनश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या स्नॅक्ससाठी किंवा आपणही चहासोबत असे चटपटीत मुरमुरे. तर हे मुरमुरे आपण चहासोबतही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. तर यासाठी मी गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे भरून तेल टाकणार आहोत. म्हणजे आपण जे रेग्युलर भाजीसाठी वापरतो तेलाच्या किटलीमधले चमचे, असे 2 चमचे भरून यामध्ये तेल टाकणार आहोत. आपण इथे तेलाचा वापर जास्त करणार नाही आहोत. तर हे तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये ठेचलेला लसूण देखील टाकून घेणार आहोत. लसूण टाकला की लसूण छान सोनेरी रंग होऊपर्यंत आणि क्रिस्पी होऊपर्यंत आपण हा लसूण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत. लसूण छान सोनेरी रंग आला की आपण यामध्ये शेंगदाणे देखील घालून घेणार आहोत. शेंगदाणे हे भाजलेले आहे आणि यामध्ये घातले की आपण यामध्येही शेंगदाणे तेलामध्ये छान क्रिस्पी होऊपर्यंत परतून घेणार आहोत. शेंगदाण्याचा रंग चेंज झाला आणि शेंगदाणा असा फुटायला लागला म्हणजे तो तेलामध्ये वासतो, तेव्हा समजून जायचं आपण की आपले शेंगदाणे छान क्रिस्पी होत आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार लाल तिखट टाकून घेणार आहोत. आणि रंगासाठी म्हटलं तर यामध्ये आपण कश्मीरी लाल तिखट यूज करणार आहे. म्हणजे कश्मीरी लाल तिखट यूज केलं की छान कलरही येतो आणि तिखटपणाही असतो. तर त्यानंतर आपण यामध्ये हळद ही कलर येण्यासाठी मुरमुऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर या मसाल्यामध्ये आपण हळद देखील टाकून घेतलेली आहे. हळद आणि लाल तिखट याला छान परतून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये मीठ देखील चवीनुसार टाकून घेणार आहोत. आणि मीठ हे सगळं आपण छान यामध्ये शेंगदाण्याला पूर्ण मसाला लागूपर्यंत परतून घेणार आहोत. हे परतल्याच्या नंतर एक गोष्ट म्हणजे आपण ह्या स्टेजला आपण गॅस मीडियम ठेवणार आहोत. त्यानंतर यामध्ये मुरमुरे देखील टाकून घेणार आहोत. मुरमुरे टाकले की याला छान आपण मंद गॅसवरती छान मुरमुरे ह्या मसाला पूर्ण मुरमुऱ्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने ह्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मुरमुरे मिक्स झाले की यामध्ये आपण थोडीशी चवीनुसार पिठी साखर देखील टाकून घेणार आहोत. पिठी साखर टेस्टसाठी टाकून घेणार आहोत. पिठी साखर टाकल्यानंतर याला थोडासा गोडसरपणा येतो आणि जे पॅकेजिंगमध्ये असलेले चटपटीत मुरमुरे असतात ना, त्यासारखी याला छान अशी चव येते. हा स्नॅक्स हेल्दी पण आहे आणि मुलांची भूकही भागवतो. मुलांना पॅकेजिंग फूड देण्यापेक्षा आपण असा चिवडा जर हवाबंद डब्यामध्ये बनवून ठेवला तर मुलंही आवडीने खातील आणि आपण देखील आवडीने खाऊ. यामध्ये जर आपण कांदा, टोमॅटो आणि लिंबू कट करून टाकलं तर आणखीनच चविष्ट लागतो. बघा, हा चिवडा अजिबात तेलकट देखील झालेला नाही आहे. असा जर चिवडा तुम्ही तुमच्या मुलांना बनवून दिला तर तुमचे मुलं आवडीने खातील. आणि यामध्ये मी थोडीशी नायलॉन शेव टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये फरसाणही घालू शकता, पण माझ्याकडे नायलॉन शेव अवेलेबल होती तर मी त्यामुळे यामध्ये नायलॉन शेव देखील टाकून घेतलेले आहे. आणि मस्त असे चटपटीत मुरमुरे आपले तयार झालेले आहेत.